आपला बरोबर लावून घ्या. तोपर्यंत एक छोटासा मी सन्मान घेतोय. श्री संत सेवा वारकरी संप्रदाय भजन मंडळ हे आपल्या भक्तिशक्ती भजन मंडळाचा सन्मान करू इच्छित आहेत. मी विनंती करतो की आपण मंडळींनी यायचं आहे आणि आपले सन्माननीय राणे महाराज आपण इथे यायचं आहे. राणे महाराज इथे या कोपऱ्यामध्ये जरा 2 मिनिटं. या ठिकाणी एक मोबाईल सापडलेला आहे. मला वाटतं आता भजन झालेल्या मंडळाचा चकवा वादक साधारण असा मला अंदाज वाटतो. या ठिकाणी एक मोबाईल सापडलेला आहे. मोबाईल मला वाटतं आता नुकतंच भजन झालेला भजन मंडळाचा चकवा वादक असं वाटतोय. त्यांचा फोटोवरून तरी नक्कीच तुझा जाईल. हॅलो संत तुकाराम हॅलो त्याचबरोबर भक्तिशक्ती मंडळाचा हा सन्मान या ठिकाणी होत आहे. आज गायकर महाराज बाहेर असल्यामुळे मंडळ इथं हजेरी लावलं. आम्ही आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. धन्यवाद. श्री संत सेवा वारकरी संप्रदाय भजन मंडळ रेडी. हॅलो 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 सर्व रेडी आहे. बरं मळेकर महाराज रेडी आहात. परीक्षक रेडी. करूया सुरुवात. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति पुंडलीक वरदा जय जय राम 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 हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम
कृष्ण हरी सावळे राम 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 कृष्ण हरी सावळे राम 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 कृष्ण हरी सावळे राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राजा राम कृष्ण हरी हरी राजा राम कृष्ण हरी जय जय हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरे नाम आ आ आ नाही केली तुझी सेवा नाही केली तुझी सेवा दुःख वाटत से माझ्या जीवा दुःख वाटत से माझ्या जीवा 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 वाटत से माझ्या जीवा नाही केली तुझी सेवा नाही केली तुझी सेवा दुःख वाटत से माझ्या जीवा दुःख वाटत से माझ्या जीवा दुःख वाटत से माझ्या देवा नष्ट पापिण मिहीन नष्ट पापिण मिहीन तपापिला मीना तपापिला मीना नाही केले तुझे ध्यान 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 दुःख वाटत से माझ्या देवा दुःख वाटत से माझ्या देवा दुःख वाटत से माझ्या देवा जे जे दुःख झाले मला जे जे दुःख झाले मला जय जय दुःख झाले मला जय जय दुःख झाले मला ते त्वाचोचिले विठ्ठला ते त्वाचोचिले विठ्ठला सोसिले विठ्ठला सोसिले विठ्ठला रात्रंदिवस मजपाशी तळू कांडू लागला ती धडू काढू लागला से धडू काढू लागला तळू कांडू लागला ती दुःख वाटत से माझ्या देवा दुःख वाटत से माझ्या देवा दुःख वाटत से माझ्या देवा क्षमा करावी देवराया क्षमा करावी देवराया क्षमा करावी देवराया क्षमा करावी देवराया 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 आ, 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 आ,
सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी आ आ सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी हलवीत झोका गेला हलवीत झोका गेला येते माघारी जरा थांब येते माघारी जरा थांब थांब ग येते माघारी जरा थांब येते माघारी जरा थांब सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी हलवीत झोका गेला हलवीत झोका गेला येते माघारी जरा थांब येते माघारी जरा थांब येते माघारी जरा थांब येते माघारी जरा थांब दही दूध लोणी साखर पाणी 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 घुसळीत आला मला घाम घुसळीत आला मला घाम येते माघारी जरा थांब येते माघारी जरा थांब ग येते माघारी जरा थांब येते माघारी जरा थांब एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने मुखाने बोला हरिनाम मुखाने बोला हरिनाम येते माघारी जरा थांब येते माघारी जरा थांब ग येते माघारी जरा थांब येते माघारी जरा थांब सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी सोनियाचा पाळणा रेशमाची दोरी हलवीत झोका गेला हलवीत झोका गेला येते माघारी जरा थांब येते माघारी जरा थांब ग येते माघारी जरा थांब येते माघारी जरा येते माघारी जरा येते माघारी जरा थांब पुंडलिकावर जरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ छत्रपती शिवाजी महाराज की रामकृष्ण हरी. हॅलो अतिशय सुंदर असं सादरीकरण मी विनंती करतो की परीक्षक महाराज आपण थोडंसं मार्गदर्शन करायचं राम छान झालं. आपले उच्चार स्पष्ट होते, अभंगाचे उच्चार स्पष्ट होते, राग आपले समजत होते. मला पहिल्यांदा तुम्ही देश लावला, नंतर जनसमयनी लावला, शेवटी शिवरंजनी लावला. छान झालं तुमचं. धन्यवाद महाराज. मी विनंती करतो की आपण थांबायचं आहे, त्यानंतर मग आपण सन्मान नंतर घेऊ. ओके. नुकतंच इथं आपल्या नवी मुंबईचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, पालघर जिल्हा पालकमंत्री सन्माननीय गणेशजी नाईक साहेब आलेले आहेत. सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. जरा कृपया लगेचच इथे चेअर्स लावून घ्यायच्यात. जरा लवकर.
मी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आणि जिल्हा पालकमंत्री आणि आपल्या नवी मुंबईचे भाग्यविधाते सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांना विनंती करतो की आपण या हरिपीठावरती यायचं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. त्याचबरोबर आपल्या नवी मुंबईचे सन्माननीय उपमहापौर दशरथजी भगत साहेब यांना देखील विनंती करतो आपण देखील या हरिपीठावरती यायचं आहे. सन्माननीय नगरसेवक निशांतजी भगत साहेब यांना देखील विनंती करतो की आपण देखील या हरिपीठावरती यायचं आहे. तसेच आपल्या महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष तावरे महाराज यांना देखील विनंती करतो की आपण देखील इथं यायचं आहे. आपल्या हार्बर लाईनचे सन्माननीय अध्यक्ष शंकर महाराज त्याचप्रमाणे मस्कर महाराज आपल्याला विनंती करतो की आपण यायचं आहे. सन्माननीय पेडणेकर महाराज आले असतील त्यांनी देखील यायचं आहे. सन्माननीय आपल्या प्रीतीताई भगत संदीप दादा भगत सर्वांना विनंती करतो की आपण इथे यायचं आहे. आपण साहेबांचा एक छोटासा सन्मान घेऊ आणि त्यानंतर साहेबांचं मनोगत ऐकून घेऊ. मी विनंती करतो आपल्या दोन्ही मंडळाचे अध्यक्ष आणि सन्माननीय आपल्या नवी मुंबईचे उपमहापौर यांना की साहेबांचा शॉल पुष्पगुच्छ आणि छोटंसं सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय नाना त्याचप्रमाणे प्रीतीताई भगत निशाजी भगत सर्व मान्यवर तावरे महाराज लवकर शॉल नाना आपण कृपया आपली मायेची शॉल आपल्या हक्काच्या माणसासाठी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठू पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. सन्माननीय मोरे बुवा त्याचप्रमाणे राजने पाटील आणि सर्व सन्माननीय असू द्या चालेल. पाटील इकडे Yes, चालेल. ओके. धन्यवाद. मी साहेबांना विनंती करण्यापूर्वी आमच्या तिन्ही लाईनकडून छोटंसं निवेदन आणि त्यानंतर आपण विनंती करू की आपण इथं मार्गदर्शन करायचं आहे. तत्पूर्वी साहेब आम्ही ही तिन्ही लाईनची जी लोक आहोत तिन्ही लाईनला जवळजवळ 450 रेल्वे प्रवासी भजन मंडळ आम्ही दररोज रेल्वेमधून प्रवास करत असतो भजन करत असतो. आणि हे भजन करत असताना आम्हाला कधी आत्ता जेव्हापासून आपलं म्हणजे आपल्या ह्या BJPचं आपल्या हक्काचं सरकार आलं आहे तेव्हापासून आम्हाला धरपकड जी आहे ती आमची बंद झालेली आहे. त्याबद्दल सर्वप्रथम आपलं खूप खूप आभार. कारण याच्या अगोदर भजन केलं म्हणून आम्हाला जेल झालेली आहे आणि हे सगळं आम्ही भोगलेलं आहे. पण जेव्हापासून हे सरकार आलं आहे आपल्यासारखी माणसं आमच्या पाठीशी आलेली आहेत तेव्हापासून आम्ही आम्हाला भाग्यवान समजतो की याच्यातून आम्ही बाहेर पडतो आहे. दुसरी गोष्ट आम्हाला काही लोक बघा काही लोकांना असं वाटतं की किरकिर असेल काही असतात त्या वृत्तीची लोक. तर आम्हाला असं वाटतं की जसं महिलांसाठी एक राखीव डबा दिलेला आहे जसं आणखी अपंगांसाठी राखीव डबा दिलेला आहे तसं आम्हाला एक छोटीशी बोकी जर त्या 12 डब्यांमध्ये आम्हाला एक छोटीशी बोगी जर आम्हाला
भजन करण्यासाठी दिलीत तर ते आम्हाला बरं वाटेल. आणि दुसरं, आमच्या रेल्वे प्रवासी भजन मंडळ हे आपल्या नविदा भक्ती सेवा समितीच्या अंडर इथं काम करतं आपल्या हार्बर लाईनला. तर हार्बर लाईनच्या रेल्वे प्रवासी भजन मंडळासाठी एक छोटीशी वास्तू, जिथं आम्हाला कधी काहीही कोणताही जर हे घ्यायचं झाला, कार्यक्रम झाला गेला, कारण आम्हाला जेव्हा कधी गरज पडते आम्ही नानांकडे येतो, नाना आम्हाला हरिपाठ करायचं आहे, आम्हाला हे करायचं आहे, कुठे जागा उपलब्ध करा, मीटिंग घ्यायची आहे, काय करायचं आहे. नाना आम्हाला दररोज प्रत्येक वेळेला मदत करतात. तर त्या पद्धतीचं एखादं छोटंसं जर काही आम्हाला आपल्याकडून मिळालं तर आम्हाला खूप खूप बरं वाटेल. मी एवढीच विनंती करतो आणि आपल्या मार्गदर्शनासाठी मी आपल्याला निमंत्रित करतो. धन्यवाद. भारत माता की वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था, छत्रपती शिवराय भजन मंडळ वाशी व श्री संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भक्तिशक्ती रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा 2026 या प्रसंगी उपस्थित नवी मुंबईचे उपमहापौर श्री दशरथजी भगत, नगरसेवक श्री निशांतजी भगत, नगरसेविका सौ प्रीती भगत, समाजसेवक संदीप भगत, संस्थापक छत्रपती शिवराय भजन मंडळ श्री चंद्रकांतजी महाडिक, अध्यक्ष छत्रपती शिवराय भजन मंडळ श्री अनिल मोरे, संस्थापक श्री संत तुकाराम महाराज भजन मंडळ श्री विनय धाडवे, राम रांजणे, अध्यक्ष श्री संत तुकाराम महाराज भजन मंडळ श्री हनुमंतजी टावरे, श्री जयेशजी आकरे, श्री शंकरजी कदम, सुनीलजी म्हस्कर, उपस्थित सर्व मान्यवर, जमलेल्या बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे रेल्वेमध्ये आजची स्थिती, रेल्वे डब्यात जातानाच आपण उभं राहिलं की लोक आपापला आपल्याला आतमध्ये घेऊन जातात आणि उतरताना दरवाजात उभं राहिलं की लोक प्लॅटफॉर्मवर आपल्याला आपाप उतरतात. ही गोष्ट खरी आहे ना. आता तरीसुद्धा रेल्वेचे डबे वाढत आहेत, प्लॅटफॉर्म मोठे होत आहेत. म्हणजे रेल्वे प्रवास हा आपल्या दैनंदिन जीवनातील उद्दिष्ट पूर्ण करण्याकरता आपण करत असतो. कोणी व्यापाराकरता जातो, कोण नोकरी करता जातो, कोण शिक्षणाच्या आपल्या कार्याकरता जातो, वकील लोकांना न्याय देण्याकरता जातो. म्हणजे विविध प्रकारचे. आणि रेल्वे स्टेशनचं स्वरूप, दशरथ भाऊ, मी एकदा पॅरिसला गेलो होतो. मला कोणीतरी सांगितलं की पॅरिसला दर 1 तासाने पॅरिस बदलत असते. आणि गोष्ट खरी. पॅरिसच्या रेल्वे स्टेशनला मी 6 वाजता गेलो तर 6 वाजता असलेले प्रवासी वेगळे, 7ला प्रवासी वेगळे, विद्यार्थी, कॉलेजमधले कर्मचारी, सिनियर सिटीजन, म्हणजे प्रत्येक तासागणिक त्या रेल्वे स्टेशनचं स्वरूप बदलत होतं. आता खरं म्हणजे ही तुमची भजन मंडळ निर्माण झालं, हे थकव्यातून आराम मिळावा किंवा मनोरंजन व्हावं, ईश्वराचं नामस्मरण व्हावं. आणि ही ज्या कोणाला संकल्पना सुचली असेल ना, त्याचं मी कौतुक करतो, ज्या कोणी सुरुवातीला. कारण ह्या दैनंदिन जीवनामध्ये जीवनाची गती घेत असताना परमेश्वराचं नामस्मरण करण्याची संधी मिळते म्हणजे तुम्ही भाग्यवान आहात. आणि खरं म्हणजे असे भाग्यवान तुम्ही कायम राहा. आता प्रस्तावनेत म्हटलं की आता बोगी वाढवा. आता एक गोष्ट की महिलांकरता एक बोगी असते, दिव्यांगाकरता असते. पूर्वी मालगाडी म्हणजे भाजीपाला नेणाऱ्याकरता एक बोगी असायची. मुंबईच्या डबेवाल्यांकरता सुद्धा तिथं काही एक जागा असायची. असो, तुम्ही अर्ज करा, रेल्वे केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना द्या, त्याची एक प्रत तुम्ही मुख्यमंत्र्यांना द्या आणि या
नवी मुंबईचा एक रहिवासी म्हणून माझ्याकडे द्या, आपण त्याच्यातून प्रयत्नशील राहू, एवढंच मी सांगतो. आता या ठिकाणी नवी मुंबईमध्ये तुम्ही दशरथ भाऊंच्याकडे नेहमी येत असता. दशरथ भाऊ हा सर्व स्तरातल्या समाजातल्या अडीअडचणीला उभा राहणारा समाजसेवक मूळचा, आणि म्हणूनच नवी मुंबईचा उपमहापौर होण्याचा मान मिळणं, आणि दशरथ भगत नुसतं एकटे नाहीत तर त्यांचं कुटुंबच हे समाजाकरता त्यांनी वाहून घेतलेलं आहे. पैशाला मोल असतं, परंतु पैसा जर का समाजाच्या सुखदुःखाच्या ठायी वापरला गेला तर ते पैशाचं मोल अधिक वाढतं, त्याला तेज येतं. आणि भगत कुटुंब आता आपल्या सामाजिक जीवनामधून अतिशय पारदर्शकतेकडे, अतिशय लोकांना निश्चित स्वरूपामध्ये कुठूनही बघितलं तरी भगत कुटुंबाचं कार्य हे सर्व धर्म, जात, पंथ, वर्ण, वर्गाच्या लोकांना बरोबर घेऊन माणुसकी धर्माचं जतन करण्याचा प्रवास त्यांनी सुरू केलेला आहे. आणि माझ्यासारखा समाजातला समाजसेवक त्यांच्या पाठीमागे ताकदीने उभा आहे. आता आपण दशरथ भाऊकडे नेहमी मागणी करता, दशरथ भाऊ त्यांच्या परीने मदत करतात तुम्हाला. भविष्यकालामध्ये नवी मुंबईचं संपूर्ण वातावरण बदलणार आहे. तुम्ही अर्ज देऊन ठेवा, दशरथ भाऊच्या कडे देऊन ठेवा. योग्य वेळी त्याचा कसा वापर करायचा ते आम्ही बघू. एकूणच सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे आणि आपली हार्बर रेल्वे या तिन्ही रेल्वेच्या आता किती कल्याणपर्यंत, कसारापर्यंत, कुठपर्यंत, कसारा इकडे कर्जत आणि इकडे पालघर समजा, म्हणजे डहाणू पालघर. तर या सर्वच घटकांना खरं म्हणजे मी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आता किती म्हटल्या तुम्ही टीम आहेत? 450. खरं म्हणजे तुम्ही तुमचं एक निवेदन द्या, माननीय मुख्यमंत्र्याशी बोलून या तुमच्या ह्या सर्व रेल्वेतल्या भजन मंडळीचा निश्चितपणे तिथे उल्लेख व्हावा आणि भविष्यकालामध्ये त्यांना अथॉरिटी मिळावी. म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलात की म्हणजे रेल्वेत भजन करताना म्हणजे पकडून जेलमध्ये टाकायचे, आता ते दिवस संपले. आता साधू संतांचा, देवाच्या नामाचा उच्चार करणाऱ्यांचा सन्मानच होणार आहे. आणि मी एकच सांगतो की शेवटी हे तुमचं कार्य तुम्ही अखंड असंच चालू ठेवा. आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ते आपल्या पाठीशी ताकदीने उभे राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण जे आम्हाला शब्द दिले आहेत, लाख मोलाचे शब्द, आम्ही नवी मुंबई पुनर्वसन सेवा, पुनर्वसन सामाजिक संस्था, त्याचप्रमाणे संत तुकाराम महाराज रेल्वे प्रवासी भजन मंडळ आणि छत्रपती शिवराय रेल्वे प्रवासी भजन मंडळ यांच्या वतीनं आपलं लाख लाख आभार मानतो, लाख लाख धन्यवाद मानतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. वोईलकर महाराज. हॅलो हॅलो. गोपाळ वा, गोपाळ वा. माफ करा, थोडंसं साहेब आले होते म्हणून मी आपल्याला थोडंसं बराच वेळ उभं राहावं लागलं. पुन्हा एकदा आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. वारकरी माऊली भजन मंडळ यांनी अतिशय उत्तम असं सादरीकरण या ठिकाणी केलं होतं आणि या मंडळाचं सन्मानित करण्यासाठी, यांना सन्मान देण्यासाठी मी या ठिकाणी श्री वसाव कांचन अनिल पाटील, कांचन अनिल फागे, माफ करा, श्री वसाव कांचन अनिल फागे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन वारकरी माऊली भजन मंडळाचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. या मंडळाचे मुख्य गायक हरिभक्तपरायण शंकर महाराज पाटील, त्या वादक संदेश जोशी, या दोघांनाही या ठिकाणी आम्ही सन्मानित करत आहोत.
सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. अतिशय कडक आणि सुंदर असं सादरीकरण या ठिकाणी नुकतंच शंकर पाटील माऊलींनी केलं. त्यांचा भारदस्त आवाज नेहमीच प्रेक्षकांना मोहून टाकतो. ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा होतात त्या ठिकाणी शंकर माऊलींचा आवाज ऐकण्यासाठी खूप सारी लोक या ठिकाणी जमा होतात. यानंतरचं पुढील सादरीकरण समस्त केदारलिंग रेल्वे प्रवासी भजन मंडळ मानखुर्द यांनी तयार राहायचं आहे. समस्त केदारलिंग रेल्वे प्रवासी भजन मंडळ मानखुर्द यांनी या ठिकाणी यानंतर व्यासपीठाचा ताबा घ्यायचा आहे. फक्त 5 मिनिटं थांबा. माईक व्यवस्था लावून घेतल्यानंतर लगेचच आपण मनावरचा ताण कमी व्हावा म्हणून या भजनांची निश्चितपणे गरज आहे. त्या निमित्तानं देवाचं नामस्मरण होतं आणि अशा चांगल्या गोष्टी करतो दशरथ माऊली पुढाकार घेतलाय. त्यांच्या सगळ्या